सुनील पेवेकर. दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल जनसुनावणी? सुनील पेवेकर, शिळशी रोडला राहतो. आम्ही 8 वर्ष राहतो त्या कंपाऊंडमध्ये, फोर्ट व्ह्यू कंपाऊंडमध्ये. गेले 5-7 वर्ष आम्ही ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतो. आम्हाला पाणी नाही आहे, लाईट नाही, नळ हे लाईट आहे तर स्ट्रीट लाईट नाही. आम्ही आमच्या स्वखर्चाने मी आतल्या कंपाऊंडमधले आम्ही लाईटमुळे पाणी खर्च आम्ही स्वतः खर्च करतो आणि हे मेंटेन करतो आहे. ग्रामपंचायतीने आम्हाला काही त्यावेळेला आपल्याला पाठपुरावा केला नाही आणि काही नाही दिलं. तर आता ह्या कुठल्या प्रकारची करवाढ दिली जाते आणि आजपर्यंत आम्ही पैसे भरलेले पण आहेत. फक्त याच वर्षी तुमचं ह्या लेटर आलेलं आहे की असे तुमचे काही करवाढ केलेले, पण हे कुठल्या बेसवरती? मेन म्हणजे म्हणण्याचा उद्देश तुम्ही आम्हाला काही कुठल्या गोष्टी फॅसिलिटीज देत नाही आहे. पाणी पण नाही. पाणी आम्ही स्वतः स्वखर्चाने पाईपलाईन टाकलेली आहे, ते आम्ही पाणी कट केलं गेलेलं आहे. मग हे कुठल्या बेसवरती आणि कुठल्या न्यायाने करताय? हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही तुम्हाला एक लेटर दिलेलं आहे, त्याचा तुम्ही पाठपुरावा करा आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय देऊन न्याय देण्यात यावा, हेच माझं म्हणणं आहे. आमच्या पालीमध्ये आज मालमत्ता करवाढी संदर्भामध्ये जनसुनावणी होती आणि जनतेतून यावेळी संताप आणि आक्रोश पाहावयास मिळाला. काय नाव तुमचं आणि नेमकं काय घडलं जनसुनावणीत? मी कपिल नारायण पाटील, पालीतील नागरिक आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने इथे आमच्या समस्या मांडतो आहे. पाली नगरपंचायतीकडून प्रस्तावित करवाढ ही गेल्या ऑक्टोबर 2024मध्ये नोटिसीमार्फत देण्यात आली होती आणि आमच्या सर्व नागरिकांकडून ह्या करवाढीला कडाडून विरोध झालेला आहे. वास्तविक असं आहे की पाली नगरपंचायतमध्ये कोणत्याही सुविधा नाही आहेत. फिल्टर पाणी योजना नाही आहे. गढूळ पाणी प्रत्येक नागरिकांच्या घरात जातं. इथे सार्वजनिक उद्यान नाही आहे. रस्ते अरुंद आहेत, अतिक्रमण रहित असे रस्ते आहेत आणि सतत ह्या नगरपंचायतकडे तक्रारी करूनसुद्धा ह्या कोणत्याही सुविधांकडे नगरपंचायत ही दुर्लक्ष करत आलेली आहे. आणि आता ह्या करवाढी ही जी काय झालेली आहे, काही प्रमाणात 200%, 600%, 800% ही करवाढ अक्षरशः संतापजनक आहे आणि ह्या करवाढी संदर्भात नागरिकांनी हरकती आम्ही घेतलेल्या आहेत. या हरकतींवर आज इथे सुनावणी लावलेली आहे. पण यातली मुख्य बाब अशी आहे की ही जी सुनावणी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यात लावलेली आहे. कोणाची सुनावणी 11 वाजता, कोणाची 12 वाजता, कोणाची संध्याकाळी 5 वाजता. असं शासन का करतं आहे? हे टाऊन प्लॅनिंगवाले, नगरपंचायतवाले असं का करतं आहे? आम्हाला नागरिकांना काही कळायलाच मार्ग नव्हता. त्यामुळे सर्व नागरिकांनी इथे रोष व्यक्त केला. या रोष व्यक्त केल्यामुळे नगरपंचायतने नमतं घेऊन ही जी सुनावणी आहे ती सध्या तहकूब करून पुढे एक जनरल बॉडी मिटिंग घेऊन या ज्या करवाढीला विरोध करणार आहेत आणि विरोध केल्यानंतर पुन्हा एकदा एकत्रितपणे ही सुनावणी घेणार आहेत असं आम्हाला ह्या प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे. तर आजची ही जी काय सुनावणी आहे आणि ह्या ज्या करवाढ विरोधात आहेत, आमच्या सर्व ग्रामस्थ नागरिकांतर्फे आम्ही ह्या करवाढीचाच निषेध करतो. ही जी करवाढ आहे ही जो काही त्यांनी नियम लावलेला आहे, कलम 106 पोट कलम 1 या अन्वये पाली नगरपंचायत ही क दर्जाची असून कोणत्याही करवाढीस पात्र नाही आहे. तरीसुद्धा यांनी कुठल्या निकषांच्या आधारे ही करवाढ केलेली आहे ही आम्हा जनतेला कळत नाही. ही जुलमी करवाढ आहे, ही त्वरित थांबावी ही प्रशासनाला माझी विनंती आहे. आणि तुमचं नाव काय आणि नेमकं जनसुनावणीमध्ये काय झालं काय सांगाल? नाव काय तुमचं? माझं नाव वसंत ठकाजी शिंदे. जनसुनावणी ही पहिली दिली होती 29 तारीख. आता परत दिले 12 तारीख आणि 12 तारखेला सुद्धा वेगवेगळ्या टायमिंग दिलेलं आहे. असं वेगवेगळ्या टायमिंगला येऊन लोकांची जनसुनावणी घेण्यापेक्षा सर्वांची एकत्रित घ्यावी आणि सर्वांना काय ते जे म्हणणं आहे त्या सर्वांचं जे म्हणणं आहे ते सर्वांचं म्हणणं एकदम ऐकून घेऊन त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे की ही जी घरवाढ झालेली मालमत्तेवर जी घरवाढ म्हणजे घरपट्टी वाढलेली आहे ती मालमत्ता वाढ ही बेकायदेशीर आहे. ती या पाली हे जे शहर आहे हे नवीन नगरविकास पंचायतमध्ये झालेले आहे, नगरपंचायत झालेली आहे पालीचे. आणि ह्या पालीच्या नगरपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. पाणी, रस्ते, गटार किंवा इतर ह्या ज्या सुविधा लोकांच्या पाहिजेत त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोकांच्या नसल्यामुळे ही जी मालमत्ता करवाढ झालेली आहे ही मालमत्ता करवाढ ही जुलमी आहे. खरं म्हणजे ही रद्द होऊन याच्यावर पुन्हा विचार करून योग्य ते करवाढ व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. सर काय नाव आपलं आणि आज जनसुनावणी झाली, नेमकं काय आपला विरोध आहे, कोणत्या गोष्टीला विरोध आहे? माझं नाव विनायक हरिभाऊ सोनकर. मी वार्ड क्रमांक 2मध्ये राहतो. ही आम्हाला जी नोटीस दिली ती वाडी म्हणून दिली. ते वाडी आमची नाहीच आहे तिथे.
आमची बुरुड आळी म्हणून आहे आणि हे मतदार यादीमध्ये सुद्धा बुरुड आळी म्हणून आहे, तरीही ते वाडी का लिहिले आहेत मला शंका येते. आणि म्हटलं खालची आळी म्हणजे खालचा रस्ता हा हायवेच आहे. हायवेच्या रोडला लागणारे जे आहेत दुकानं किंवा घरं आहेत त्यांना जास्त रेट आहेत आणि आम्ही तर एका आळीमध्ये एका गल्लीमध्ये राहतो तरी मला तो रेट लावलेला आहे. मी एका लाकडी घरामध्ये राहतो तरी मला स्लॅबचं घर म्हणून दाखवलं आहे आणि 7 पट माझी घरपट्टी वाढवली. हे मला अमान्य आहे आणि म्हणून मी तो अर्ज दिलेला आहे आणि त्याची सुनावणी व्हावी त्यासाठी मला आता 1 वाजता बोललं होतं, पण 1च्या आतच हे सगळं आटपल्यामुळे मला तिथं काही सांगता आलं नाही. त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो.